जेवायची अशी पण पद्धत असते हे तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. नमस्कार, मी सुजित आणि 100K जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तसं कालचा ब्लॉग पण शूट केलेला आहे, पण काल संध्याकाळी थोडंसं फॅमिली फंक्शनमध्ये जायचं होतं, त्यामुळे काल काय रात्री ब्लॉग टाकायला जमलंच नाही. सकाळी जेव्हा आम्ही साईडवरती गेलो तर गाडीची हालत अशी झाली होती, गाडी ओरडू सांगत होती मालक मला आता तरी सर्व्हिसिंग करा, पण वेळच भेटत नाहीये. मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे की आमचं काम किती धुळीमध्ये चालू आहे. त्यामुळे मी सकाळी गेले क्लिनिंगचं काम चालू केलं होतं आणि रोलरवाला मस्त बूस्टर लावत होता, त्यामुळे आता त्याचं काम पण जोरात चालू होणार होतं. मी दरवेळी म्हणत असतो ना, रोलर ऑपरेटरची मजा आहे, असं उगाच नाही म्हणत. सकाळी मस्तपैकी निवांत येतो, तंबाखू वगैरे खातो आणि दिवसभर सीटवरती बसून असतो आणि फोनवरती कोणासोबत काय बोलतो याचं यालाच माहिती. एकदा सकाळी फोन चालू झाला की संध्याकाळपर्यंत फोनच चालू असतो. आणि काल दुपारपर्यंत फक्त मटेरियल शिफ्टिंगचं काम चालू होतं. जिथं जेसीबीने काम करता येत नव्हतं तिथं लेबर आणलेले होते, त्यांना मुरुम टाकून दिला, त्यांचं ते लेवल करत बसले होते. आणि कंपनीच्या आतमध्ये विटा भरायला जेसीबी लावला होता. लेबर लोक विटा भरत होते. मागच्या लेबरला काय झालं होतं काय माहिती, दनादन हातोड्याने ठोके टाकत होता. मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की फ्रंट साईडचा एरिया फक्त लेवल करायचा बाकी, आता तिथं कटिंग करायचं 4 इंच आणि दगड एवढे मोठे निघतात की काय करावं डोकं सुद्धा चालत नाही. बरं, तिथं एखादा खड्डा घेऊन दगड काढायचं म्हटलं की त्या खड्ड्यातून परत 2 दगड बाहेर येतात. काय करावं काही डोकंच चालत नाही. ऑपरेटर दुःखच कोणाला सांगावं, सहन पण होत नाही, सांगता पण येत नाही. आणि काल संध्याकाळी होती मेवण्याची सत्यनारायणाची पूजा, त्यामुळे मी साईडवरून लवकर घरी आलो होतो. ऋतुजा तर आधीच गेली होती, मला थोडासा उशीर झाला होता. आणि मी घरी गेलो तेव्हा सासऱ्यांच्या आहेराची देवाणघेवाण चालू होती. तेवढ्यात ऋषीला कोणीतरी उखाणा घ्यायला लावला आणि त्याने घेतलेला उखाणा आम्ही तर ऐकलाय, आता तुम्हाला सुद्धा ऐकवतो. कीबोर्ड नजर तिच्याकडे वळते आणि तिच्या एक नजरेने दिवसभराचे टेन्शन पडतं.